आता पुढच्या सामन्याकडे आपण जाऊया. पुढचा सामना जो होईल आणि झहिरुद्दीन हाफिज साहेब यांना विनंती असेल की आपण आपला मोबाईल घेऊन जायचा इथून, जेणेकरून स्कोरिंग स्टार्ट होणार नाही आणि तुम्हाला मोबाईल मिळेल. आणि पुढच्या सामन्याच्या समालोचनासाठी एका मॅचच्या ब्रेक नंतर आपण परत जाऊया शेरखान भाई यांच्याकडे. आणि भुजंगला विनंती आहे तो मोबाईल झहिरुद्दीन हाफिज साहेब यांच्या हाती सुपूर्त करायचा आहे. तो कोणत्याही लहान मुलाच्या हातात देऊ नका किंवा शॉर्टकट करू नका, सरळ त्यांच्या हातात द्या. 1.5 लाखाचा मोबाईल आहे, म्हणजे भुजंगच्या दोन्ही किडनी विकाव्या लागतील, कारण की ती एक किडनी तर कामाची नाही राहिली ना, ती आज जे दंड दिला ना त्याच्यामुळे. स्कोरिंग साठी आपण एक मोबाईल अवेलेबल करतोय. माझाच मोबाईल देतो म्हणजे लवकर स्कोरिंग होईल, कारण की माझ्या मोबाईलला 5G रेंज आहे. हा पूर्ण सामना आजच होणार आहे बरं का. अजिबात बॅड लाईट बाकीच्या सगळ्या गोष्टी मान्य केल्या जाणार नाही. आज म्हणजे आजच, सुपर ओव्हर झाली तरी आजच. त्यामुळे आधीच वेळ वाचवा. आपल्याकडे 1 तास 10 मिनिटं प्लस सुपर ओव्हर साठी 20 मिनिटं, असे 1 तास 30 मिनिटाचा वेळ आहे. इथे आपण लगेच सामना सुरू करणार आहोत. गोलंदाज तयार आहेत, आमचे स्कोरर सुद्धा तयार झाले आहेत आणि आमचे कॉमेंटेटर आता शेरखान भाई सुद्धा तयार होणार आहेत. लेट्स प्ले. जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि धन्यवाद. या ठिकाणी सुंदर समालोचन आपण आदरणीय मुन्ना खान सरांचं ऐकत होतो. शेवटचा सामना आजच्या प्रवासातील आपण या ठिकाणी बघतोय. आपली स्पर्धा आपल्यासाठी आपल्या माणसांनी भरवलेली ही सर्व गुण संपन्न स्पर्धा. पहिला चेंडू आणि त्यावर आक्रमण केलं गेलेलं. पहिला चेंडू पाठवला जातोय डीप लॉंग ऑफच्या दिशेनं, सीमारेषा पार. स्वप्नील भोरे यांचं आक्रमण आणि पहिला चौकार. शुभारंभ झालाय. श्री गणेशा धावफलकाचा केला गेलाय. 4 धावांना धावफलक सजलंय आणि विरोधकांना इशारा देखील दिला गेलेला आहे. साबिर शेख आपण बघतोय जे गोलंदाज आहे, त्यांचं भव्य स्वागत मैदानाच्या आतमध्ये झालं. 8 षटकांची लढत, वेळ कमी काम जादा. यावेळेस बॅकफुटवर आले, जागा बनवली, आडव्या हाताने मारण्याचा प्रयत्न. इनफिल्ड मध्ये चेंडू रोखला गेलाय, गोलंदाजापर्यंत पाठवला जातो. सिंगल पूर्ण होईल, धावफलकावर 5 धावा. वेळ वाचवायचा आहे बरं का, वेळ वाचवायचा आहे, कारण यानंतर यलगार संघाला सुद्धा फलंदाजीला यायचंय. आयोजकांनी अगोदरच सूचना दिलेली आहे. हा, यलगार संघाने जर वेळ वाचवली तर तुम्हाला फलंदाजीला यायचंय, तुम्ही लक्षात ठेवायचंय. सामना कंप्लीट होणार आहे. पुढचा चेंडू आहे, चेंडू क्रमांक 3 ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. राम साठे पकडला गेला, पहिल्या विकेटचा बटन. अगदी स्वस्तात जर बघितलं तर खऱ्या अर्थानं राम साठे यांना परतवलं गेलंय. साबिर यांना मिळणार पहिलं यश, पहिला फलंदाज बाद. सोनू चौधरी नवीन बॅटर. प्रभात चौधरी अर्थात सोनू चौधरी मैदानाच्या आतमध्ये जातील. राम साठे मात्र स्वस्तात परतलेले. प्रथम फलंदाजी घेतली लिओ जेम संघानं. एक सुंदर आयोजन आणि दमदार नियोजन. गेली 20 ते 22 दिवसापासून चर्चेत असलेली ही स्पर्धा, अनेकांची इच्छा पूर्ती करणारी स्पर्धा, अनेक संघ मालकांची इच्छा पूर्ती करणारी स्पर्धा आहे. खासदार चषक, तेच तालुक्याचं भूषण बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रेरणेतून साकारली जाणारी YCL येडेश्वरी चॅम्पियन्स लीग 2025 पर्व क्रमांक 2 यावेळेस येणार आहेत. सिंगल
एका धावेनं आपण बघू शकता धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावर आहेत स्वप्नील भोरे यांना मात्र आता संघ पुढे घेऊन जायचा आहे. साबिर शेख गोलंदाजी मार्कवर तळाच्या दिशेने टाकलेला चेंडू आहे. आडव्या हाताने घेतला गेलेला समाचार. 1 बाउंड चेंडू प्रवास पूर्ण करेल. सीमारेषा पार येतोय चौकार. डबल डिजिट मध्ये आपण जाऊ. धावफलकावर धावा 10. एक चेंडू शिल्लक असताना आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये एक बाद 10 धावा आहेत. तर शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. स्वप्नील भोरे यावर डान्सिंग डाऊन द ग्राउंड दादागिरी करणारा षटकार. षटक संपेल पहिल्या षटका अखेर. एक बाद 16 धावा. लिओ जिम पहिल्या षटक या ठिकाणी संपन्न होत आहे. एक बळी देखील मिळालेला या षटकामध्ये, परंतु आपण या ठिकाणी बघू शकता अगदीच 16 धावा देखील खर्च झालेला आहे. त्यानंतर जर बघितलं तर ऋषिकेश नेहरकर एक नवीन आणि तरुण गोलंदाजाकडे दिला जाणारा चेंडू. मैदानाच्या आतमध्ये नव्यानं दाखल झालेले प्रभात अर्थात सोनू चौधरी त्यांना मात्र सामोरं जावं लागेल. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीवर असणार आहे. शेवटची लढत. सर्व क्रीडा रसिकांचं मनस्वी हार्दिक स्वागत. आज देखील मोठ्या संख्येनं क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहे. आज सुपर संडे आहे आणि आजचा सुंदर रविवार आपण साजरा केलाय. चला गोलंदाज तयार राहा. बघूया. रिव्हर्सचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क होणार नाही. बऱ्याच वेळा आपण बघितलं ऋषिकेश पहिला चेंडू गुदलवंतवर टाकत असतात बघा उजव्या एसटीच्या बाहेर. एक चांगलं प्रशिक्षण त्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या गुरुनं दिलंय. सुरुवात चांगले डॉट चेंडू आहे. 16 धावा धावफलकावर आहे. राईट ऑन टार्गेट बिझनेस एरिया व्यावसायिक चेंडू मैदानाच्या आतमध्ये यावेळेस कट केलेला आहे. सुरेख फटका. चांगलं तंत्र वापरलं यावेळेस फलंदाजानं. शॉर्ट पॉइंटवर क्षेत्ररक्षक असते डोंगरे साहेब त्यांच्या माध्यमामध्ये चेंडू रोखला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल मात्र रोखू शकले नाही. एका धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 17 धावा. षटक क्रमांक 2 चेंडू क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये असतील. स्वप्नील भोईर भोर उजव्या श्रेणीच्या बाहेर आहे आणि त्यानंतर पंच मला वाटतं पडताळणी करतायत. तर षटकातील शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. एक बाद 20 धावा आहे. षटक क्रमांक 2 आपण या ठिकाणी बघतोय.
एल्गार संघानं थोडंसं घाई करायचे बघा, कारण हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करणार आहोत ही सूचना आयोजकांनी दिलेली आहे आपल्याला. चांगला चेंडू आहे, विकेट टू विकेट ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर स्वप्नील बोरे यांची कला सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाली. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील, षटक संपेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 1 बाद 21 धावा लिओ जिम केज. बघूया नवीन गोलंदाज कोण येत आहे. चांगलं आयोजन आपण या ठिकाणी बघतोय. विकास यादव येत आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. प्रथम फलंदाजी करताना लिओ जिम. रोमहर्षक सामना आपण लिओ जिम आणि त्यांच्या विरोधामध्ये सम्राट सीसी या स्पर्धेतील पहिला टाय सामना बघितला आणि पुन्हा एकदा नवीन ऊर्जेनं या ठिकाणी लिओ जिम संघ मैदानात येऊन दाखल झालेला आहे. परंतु राम साठे परतले आणि त्यानंतर स्वप्नील भोरे यांच्यावर संघाची जबाबदारी आलेली आहे. जागा बनवली होती. या ठिकाणी आपण बघू शकता एक चांगला चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर मात्र टाकला गेलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. विकास यादव आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वप्नील भोरे चांगले मित्र आहेत बघा. यावेळेस मात्र एकमेकाच्या विरोधात आहे. हा अवांतरची घोषणा आहे. वाईडचा इशारा आला कारण यावेळेस बॅकफुटवर गेले होते स्वप्नील भोरे. त्या ठिकाणी नक्कीच अवांतरची मदत मिळाली. 22 धावा धावफलकावर असणारे षटक क्रमांक 3 आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. विकास यादव यांच्या माध्यमामध्ये शफल लाईनवर आले. जागा बनवली. चेंडू लावडावलाय. चेंडूला पाठवलंय प्रेक्षकांकडे. अगदी गाठभेट घेतल्या गेली. षटकार येतोय. 28 धावा धावफलकावर. 28 रन्स ऑन अ बोर्ड. अगदी पहिल्या सामन्यात बघितलं आपण राम साठे यांनी संघाला सांभाळलं होतं कारण त्यावेळेस स्वप्नील भोरे थोडासा उशिरा का होईना परतले होते. परंतु यावेळेस राम साठे लवकर परतले आणि स्वप्नील भोरे यांनी मात्र ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. सोनू चौधरी चांगली साथ देत आहेत. ते आत्ताच मैदानात आलेले आहे. त्यांचं योगदान कमी आहे परंतु ते मैदानात आहे. बोट फिरवली यावेळेस चेंडूवर. टप्पा पडल्यानंतर चेंडू दिशा बदलतोय. हे व्हेरिएशन सुद्धा महत्वाचं आहे. षटकारानंतर डॉट चेंडू. 28 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3. 3 चेंडू झाले. 3 चेंडू शिल्लक. बॅटीवर पूर्णतः चेंडू आला नाही. टिपिकल टेनिस स्ट्रोक या फटक्याचा सर्वाधिक वापर होतो बघा टेनिस क्रिकेटमध्ये. आडव्या हाताने चेंडूला उचलून फेकून देण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटीवर आला नाही. सिंगल मात्र मिळाली. 29 धावा धावफलकावर. यावेळेस चेंडूनं फलंदाजाला टाटा केलाय आणि यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. निर्धाव चेंडूकडे जात आहेत विकास यादव. टेनिस जगतातील एक मोठं नाव. खुल्या प्रवर्गामध्ये अनेक स्पर्धा खेळलेला हा खेळाडू. अनेक मैदानं गाजवलेला हा खेळाडू आहे. रिव्हर्स स्विच हिट केलाय आणि सुपर हिट केलाय. चेंडू वन बाउन्स जातोय. सीमारेषा पार येतोय चौकार. 33 धावा झालेल्या धावफलकावर षटक या ठिकाणी संपल्या गेलेल्या आहे. 3 षटकानंतर 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला एल्गार संघ थोडीशी घाई करा. रिंकू कांबळे तुम्हाला नंतर फलंदाजीला यायचंय बघा लक्षात ठेवा. वेळ वाचवणं गरजेचं आहे. आघाडीचे गोलंदाज साबिर शेख पुन्हा एकदा आपण बघू शकता गोलंदाजी मार्कवर येत आहेत. सेकंड स्पेल मध्ये आपण त्यांना बघणार आहोत. बघूया. चला संधी आहे यावेळेस. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येते. पकडला जातोय झेल. मोठ्या विकेटचं पतन.
स्वप्नील भोरे बात दुसरा धक्का. संघनायक विजय एखंडे मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये येतील. अगदी सुरुवातीच्या चेंडूवर आपण या ठिकाणी बघतोय यश मिळवलेलं आहे. साबिर शेख आघाडीचे गोलंदाज आहे. संघनायक इमिजिएट मैदानाच्या दिशेने वाटचाल करतायत. परंतु आज लिओ जिम संघाने दाखवून दिलं या मैदानावर 118 धावा बनवता येतात. हा सुद्धा खासदार चषकाचा एक मोठा इतिहास आहे. आणि या सामन्याची देखील येणाऱ्या अनेक दिवस चर्चा होईल. चांगला सामना आपण सर्वांनी त्या ठिकाणी बघितला. विजय एखंडे संघनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण बघू शकता. थोडीशी घाई करा विजय सर. 2 बाद 33 धावा आहेत. साबिर शेख तयार असतील. राऊंड द विकेट. पहिला चेंडू विजय एखंडे सरांसाठी. बघूया याही वेळेस शरीराचा चेंडू टाकलेला आहे. सफल लाईनवर आले. सफल मात्र झाले नाही. निर्धाव चेंडू आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये मात्र साबिर शेख करतायत. मागील षटकामध्ये जर बघितलं तर त्यांनी 16 धावा खर्च केल्या होत्या. 1 विकेट त्यांना मिळाली होती. या षटकामध्ये 1 विकेट मिळवली. धावा मात्र दिल्या नाही. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा खर्च केला नाही. हलकासा उर्फित चेंडू होता आणि या चेंडूला उडवलंय, पाठवलंय सीमारेषा पार. विजय एखंडे यांच्या बॅटीतून पहिला चौकार येतोय. एक कर्णधाराचा पहिला तडाखा. 37 धावा धावफलकावर. चौकार मात्र आलेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये त्या ठिकाणी रिंकू कांबळे क्षेत्ररक्षणात बदल करतायत. परिवर्तन ही सृष्टी का नियम आहे. फेरबदल वारंवार बघायला मिळतील. वेगवेगळी रणनीती वापरली जाते. हुशार फलंदाजी बघा यावेळेस. अगदी आत्ताच जर बघितलं तर केरळच्या क्षेत्ररक्षकाला इनफिल्ड मध्ये आणलं होतं आणि विजय एखंडे सरांनी ते हेरलं आणि यावेळेस त्यांच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय. अगदी त्याच विभागामध्ये येतोय दुसरा चौकार. 41 धावा धावफलकावर आहे. 41 धावा धावफलकावर आहे. चांगली फलंदाजी विजय एखंडे सरांची. यावेळेस मिड विकेटच्या दिशेने खेळलेला फटका आहे. पाटील साहेब असतील त्या ठिकाणी रिटर्न केला जातोय चेंडू. सिंगल मिळेल. धावफलक 1 ने पुढे जाईल. 42 धावा धावफलकावर. बघूया थोडीशी चर्चा देखील त्या ठिकाणी झालेली आहे. शेवटचा चेंडू असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. रिवर्सचा प्रयत्न होता. चेंडू पूर्णतः बॅटीवर आला नाही. चेंडू ब्रश करतोय बॅटीला आणि यादव साहेबांनी त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 4 षटकं संपली. 43 धावा धावफलकावर. 2 फलंदाज बाद. चला चला जायचं असेल तर लवकर जा. चला ड्रिंक ब्रेक आहे. चला लवकर. अतिशय चांगलं आयोजन आणि केज परिसरातील अनेक संस्था आहेत ज्यांनी या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केलं. स्टँडर्ड बिनारी, लकी ट्रेडर्स, मानसी सुपर मार्केट, मुळे बॅटरीज, मैत्री ऑप्टिकल्स, बिरुदेव अर्थ मूव्हर्स, युवराज ज्वेलर्स, पांबेश्वर इलेक्ट्रिकल्स, विजय कंस्ट्रक्शन धारूर, सह्याद्री डीजे, पारस स्वीट होम, महेश एजन्सी, सुलतान ट्रेडर्स धारूर, न्यू इंडिया मल्टी सर्व्हिसेस आणि सॉफ्टवेअर पॉइंट या सर्व संस्थांचं मी नक्कीच आपल्या सर्वांच्या वतीनं मनस्वी आभार मानतो. या संस्थेनं विशेष सहकार्य संपूर्ण आयोजनासाठी मात्र केलेलं आहे. शेवटचा सामना आहे. चला चला 12th मॅन चला लवकर. चार षटकं संपलेली आहे. 4 षटकानंतर 2 बाद 43 धावा धावफलकावर आहे. 4 षटकं शिल्लक आहे.
चला चला लवकर या तुम्ही 12th मॅन चला. विकास यादव आलेले आहेत सेकंड स्पेल मध्ये. आपल्या कोठ्यातील शेवटचं षटक घेऊन येत आहेत. पहिल्या षटकामध्ये डझनभर धावा खर्च केलेला आहे. या षटकामध्ये अपेक्षित गोलंदाजी करणार का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण यानंतर त्यांना देखील फलंदाजीला यायचंय. पुढे सरसावत खेळलेला फटका आहे. 2 क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी असतील. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एक चांगला थ्रो सुद्धा आपण बघतोय. चेंडू रिटर्न केला गेलाय. धाव फलकावर एक सिंगल न पुढे जाऊ. 44 धावा धाव फलकावर आहे. 44 रन्स 44 धावा. गोलंदाज तयार. विकास यादव. ऑफ ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी. टिप कव्हर पॉइंट मध्ये आपण बघतोय क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. अनेक तरुण खेळाडू आपल्याला बघायला मिळाले या स्पर्धेमध्ये आणि त्या सर्व तरुण खेळाडूंनी देखील या स्पर्धेची शोभा वाढवली. यंग अचिव्हमेंट या स्पर्धेमध्ये बघायला मिळाल्या. 45 धावा होत आहेत त्या ठिकाणी. 45 रन्स ऑन बोर्ड आहे. बॅक टू द बॉलर खेळलेला फटका. टेप झोन मध्ये खेळताना आपण या ठिकाणी सोनूला बघतोय. एक सिंगल पूर्ण करतायत. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 46 धावा आहे. पहिल्या 3 चेंडूंमध्ये अतिशय चिगूट मारा करताना विकास यादव. फलंदाजांचा विकास मात्र होऊन देत नाहीये. अतिशय चांगली गोलंदाजी, चांगलं पुनरागमन विकास यादव यांचं. यावेळेस चेंडूला उडवलाय. चेंडू लॉफ्ट केलाय. एक बहरदार आणि शानदार येतोय षटकार. बावन्न धावा होतील. विजय एखंडे यांनी प्रभावित केलं या सामन्यामध्ये. मागील सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती. ते सातत्य आज बघायला मिळतंय. पुन्हा एकदा आडव्या हातानं या चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी काय झेल पकडलाय बघा. स्तुती करावी लागेल पाटील साहेबांची. आशिष पाटील अप्रतिम झेल. विकेटचं पतन आहे. विलास शिरसाट आलेत. 52 धावा धाव फलकावर. 3 फलंदाज बाद. शेवटचं षटक, माफ करा, शेवटचा चेंडू या षटकातील. षटक क्रमांक 5 आपण बघतोय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. पूर्णपणे चकवलाय. पायाचा स्पर्श घेत मला वाटतं चेंडू तिकडे गेलाय. नक्कीच नाही, बॅटीला चाटलाय तो चेंडू. चांगली पंचगिरी या ठिकाणी. नक्कीच आपण या ठिकाणी बघतोय 5 षटकांची समाप्ती. 3 बाद 53 धावा. चला आवरा आवरा, वेळ वाचवा, वेळ वाचवा. तुम्हाला फलंदाजी द्यायचंय बघा. 14 मिनिटाचा वेळ आहे शिल्लक. तुम्हाला पूर्ण करायचे 3 षटक. 53 धावा धाव फलकावर आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कारण आता विजय एखंडे बाहेर आलेले आहेत. तर यानंतर संघाची जबाबदारी कोण हाताळणार, कोण पूर्ण करणार, कोण मोठमोठे फटके या ठिकाणी दाखवणार. पॉइंटच्या दिशेने हलक्या हाताने खेळलाय. सिंगल पूर्ण करतायत. चला धाव फलक हलतं ठेवलंय. 54 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. संघनायक स्वतः गोलंदाजी मार्कवर मात्र आलेले आहेत. रिंकू कांबळे.
चला यावेळेस संतोष साखरे यांना टाटा केलंय चेंडून. जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा 4. चौकार. 58 धावा आहेत धाव फलकावर. सोनू चौधरी यांच्या बॅटेतून येणारा मौल्यवान सरकार यावेळेस आडव्या हाताने खेळला. चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय. याही वेळेस बिटवीन द गॅप खेळलेला फटका, लागोपाठचा दुसरा धमाकेदार चौकार. 62 धावा आहेत धाव फलकावर येत आहेत. 62 धावा, 62 रन्स ऑन बोर्ड. लोअर फुल टॉस आहे. करेक्शन सुपर झालंय. चेंडू संपूर्ण मैदानाला गुदगुल्या करीत जातोय. सीमारेषा पार चौकार. 66 धावा, 66 रन्स. बघूया लगातार 3 चौकार आणि यावेळेस देखील आक्रमण केलंय. टॉपेज घेतलाय. स्वतः गोलंदाज गेले. धावबादची संधी, फलंदाज बाद. तेजस आलेले आहेत. तेजस तिडके. कमालीच्या वेगात हा चेंडू निघून गेलेला आहे. चांगला चेंडू आहे, डॉट असणार आहे. बघूया. चेंडू डॉट आहे हा देखील. फैज नवीन फलंदाज आपण बघतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. षटक क्रमांक 7 आहे. ऋषिकेश गोलंदाज आहे.
बघूया. चला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलेला आहे. अफलातून आणि सुंदर गोलंदाजी या ठिकाणी. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 7. निर्धाव षटक बघा मेडन ओव्हर. हा फलंदाज बाद. शेवटचा चेंडू हा डॉट आहे. डॉट आलेला आहे. लेग ब्रेक हा चेंडू देखील डॉट. म्हणजे मागील 8 चेंडू पासून एकही धाव बनवलेली नाहीये. पाठोपाठ 2 चेंडू निर्धाव आहे. पॉइंटच्या दिशेने केलेला फटका आहे. पहिली सिंगल आहे बघा. तिसऱ्या चेंडूवर मात्र सिंगल मिळालेली आहे. बघूया. रिव्हर्सचा प्रयत्न होता. टिप मध्ये चेंडू रोखला गेलाय. धाव मिळणार नाहीये. 69 धावा धाव फलकावर आहे. चला यावेळेस मात्र थांबा थांबा थांबा. चौकार आहे. चौकार आहे तो. 73 धावा आहे बघा धावफलकावर. शेवटचा चेंडू आहे. वाईड आहे. चेंडू खराब आहे. 74 धावा या ठिकाणी झालेल्या आहे. चला झेल आहे. पकडलाय. विकेटचं पतन. फलंदाज बाद. चला लाईन मध्ये लिओ जिम. चला लवकर लिओ जिम. चला चला लवकर चला. चला धन्यवाद. दोन्ही संघांचे आभार. सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण केला जाणार आहे. लक्षात ठेवायचंय. पॅड लाईटचं कारण ऐकून घेतलं जाणार नाही.
चला बॅटर पाठवा बरं का, बॅटर लवकर पाठवा. एल्गार संघ रिंकू कांबळे आणि अशोक गवळी आगळच्या जोडीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाहीये. हीच जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि या ठिकाणी आपण बघतोय एल्गार संघाला बनवायचे आहेत विजयासाठी 75 धावा. चला चला सामना चालू करा. लिओ जिम क्षेत्ररक्षण लावून घ्या, चला लवकर. चला लवकर, चला चला चला, टाइम लिमिट आहे बर का. सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण केला जाणार आहे. स्टार्ट द मॅच. राम साडे गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकवर संघनायक रिंकू, नॉन स्ट्राईक एंडवर गवळी सर. लेट्स प्ले. पहिला चेंडू आहे, फसलेला फटका, सुटलेला झेल. आता पहिल्या चेंडूवर झेल सुटलेला आहे, आता हा झेल आहे की सामना आहे. सिंगल आहे, सिंगल आहे. पहिली धाव लागलेली आहे. स्ट्राईकवर येत आहेत गवळी सर. वेळ वाचवा बर का, पॅनल्टी दिली जाईल. सिंगलचा प्रयत्न आहे मैदानाच्या आतमध्ये. एक बाईकच्या माध्यमात दुसरी धाव पूर्ण. 75 धावा बनवायची आहे. बघूया पुढचा चेंडू. यावेळेस आडव्या हाताने उडवलाय चेंडूला. खराब क्षेत्ररक्षण. सीमे रेषेच्या पलीकडे जाणारा चेंडू चौकार. आणि धावफलकावर आपण बघू शकता 6 धावा.
चला चला लवकर चला. स्वप्नील साठे यांना पुढच्या सामन्यात पेनल्टी दिली जाईल. बघूया 6 धावा धावफलकावर आहेत. चला याही वेळेत चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण बघा, सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा या ठिकाणी खर्च आहेत, 2 धावा मात्र कारणी लागतायत. 8 धावा होतील धावफलकावर. पुढचा चेंडू आहे. ओ हो सुरेख. बॅट बदलल्यावर धावा बनवल्या जात आहेत बघा, म्हणजे या बॅटीमध्ये धावा आहेत. लवकर आलाय आणि धावफलकावर 12 धावा. शेवटचा चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. राम साठे गोलंदाज तयार आहे. पहिल्या चेंडूवर झेल सोडलेला आहे बघा रिंकू कांबळे यांचा. या वेळेस स्वप्नील बोरे जाऊ शकले नाही चेंडू पर्यंत. चेंडू मात्र एकटाच जातोय. अकेले हम अकेले तुम. जाता जाता येतोय चौकार. षटक संपेल. पहिल्या षटका अखेर 16 धावा, 42 चेंडू, 59 धावांची गरज. चला नवीन गोलंदाज या लवकर. नवीन गोलंदाज लवकर या चला. चला चला गोळा नका होऊ. जमाव बंदी आहे. 42 चेंडू, 59 धाव्यांची गरज आहे. 16 धावा पहिल्या षटका अखेर बनवल्या गेल्या. आयकॉन स्वप्नील बोरे. गोलंदाजी मार्कवर मात्र आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू होता. ड्राईव्ह लाईनचं आमंत्रण होतं. ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सोनू. धाव मिळणार नाही. डॉट चेंडू आहे. चांगली सुरुवात. यावेळेस गवली सर स्पेश हो फटका खास होता आणि क्षेत्ररक्षण जकास आहे. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. इरसाट साहेब आहे मला वाटतं. सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र मिळत आहेत. धावफलक 2 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2. फ्लायटेड चेंडू होता. पुन्हा एकदा आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळतंय. यावेळेस मात्र धाव मिळणार नाही. डॉट चेंडू आहे. बघूया. चांगली गोलंदाजी. या अगोदरचा चेंडू शरीराच्या दिशेने होता. त्यानंतरचा चेंडू फलंदाजापासून दूर ठेवलाय. दोन्ही चेंडू डॉट आहे. 18 धावा स्थिर. बॅटीला ब्रश करून चेंडू निघालाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. विजय खंडे यांच्या माध्यमामध्ये चेंडू परतवला जाईल. 19 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 2 आपण बघतोय. बघूया. अतिशय सुंदर गोलंदाजी बघा, कारण या षटकामध्ये 3 धावा नक्कीच स्वप्नील बोरे यांनी खर्च केलाय. विजयाच्या आशा पल्लवीत ठेवलेला आहे या ठिकाणी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बघतोय 19 धावा धावफलकावर. 36 चेंडू 56 धावा.
36 चेंडू 56 धावा. चला चला चला, टीम मीटिंग बंद करा. टीम मीटिंग बंद करा. प्रभात चौधरी गोलंदाजी मार्कवर आहे. त्यांच्या माध्यमामध्ये पहिलं षटक. चला चला लवकर चला. सगळेजण क्षेत्ररक्षण नका लावू. चला चला आवरा. या ठिकाणी लिडिंग गेज आणि त्या ठिकाणी मात्र गवळी सरांना परतावं लागेल. विकेटचं पतन असणार आहे. फलंदाज या ठिकाणी बाद आहे. विकास यादव आलेत. एक बाद 19 धावा आहे. 35 चेंडू 56 धावांची गरज. पस्तीस चेंडू 56 धावा. चला गोलंदाज तयार आहे. विकास अगदी पहिल्या चेंडूवर धावफलकाचा विकास विकास करतोय. षटकार आलेला आहे. 25 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. 34 चेंडू 50 धावांची गरज. 34 चेंडू 50 धावा. बघूया. चेंडू चांगला येतोय. डॉट चेंडू असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. बघूया. हा डॉट आहे. षटकारानंतर 2 चेंडू निर्धाव आलेले आहे. एक चांगलं पुनरागमन गोलंदाज करतोय. यावेळेस मात्र कट केला क्षेत्ररक्षक. हो हो हो, विजय खंडे सर, क्या बात है. लाजवाब क्षेत्ररक्षण. एक धाव मिळालेली आहे. धावफलक 1 न पुढे जाईल. 26 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू. डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका आहे. सबस्टिट्यूट आदित्य चौरे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. तीन षटकानंतर एक बाद 27 धावा धावफलकावर आहेत. 30 चेंडू 48 धावांची गरज. 30 चेंडू 48 धावा. चला चला सामना चालू ठेवा. सामना चालू ठेवा. स्वप्नील भोरे आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. तीस चेंडू 48 धाव्यांची गरज.
सुरेख फटका आहे. सिंगल मिळाले. एका एका धावेला महत्व वाढत चाललेलं आहे. आडव्या हाताने खेळलेला फटका आहे. वन बाउंड चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार. बत्तीस धावा आहेत. पाटील सर आकलन त्यांना. नाही तुम्ही नका जाऊ त्यांच्या संघ बाहेर. अठ्ठावीस चेंडू 43 धावा. यावेळेस झेल आहे आणि सुटलेला देखील आहे. त्याला वेळेवर बॅकअप आलेला आहे त्या ठिकाणी. एक सिंगल 33 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आवरा लवकर. सत्तावीस चेंडू 42 धावा. सत्तावीस चेंडू 42 धावा. ओ सुपर चेंडू. सुपर यारकर. लेग बायच्या माध्यमात सिंगल. चौथे धावा धावपळकर. शेवटचा चेंडू आहे षटक क्रमांक 4. चला लवकर. चांगली गोलंदाजी आहे. षटक संपलेले झाला. 4 षटकानंतर धावफलकावर आहेत 34 धावा. 24 चेंडू 41 धाव्यांची गरज. 24 चेंडू 41 धावा. चला चला लवकर. आवरा लवकर. चला लवकर. विजय खंडे आलेले आहेत. 24 चेंडू 41 धाव्यांची गरज आहे. बघूया. हा वेगळा फटका खेळ आहे. झेल सुटलाय. तर झेल पकडणं गरजेचं आहे बघा. रस्ते धावा धाव फलकावर. 23 चेंडू 40 धाव्यांची गरज. 23 चेंडू 40 धावा. 2 आयकॉन मैदानाच्या आतमध्ये. जिंकणार कोण? विरोधी संघनायक गोलंदाजी मार्कवर विजय खंडे. धाव मिळणार नाही. फुललेंचा चेंडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लेग बाईकच्या माध्यमामध्ये आपण बघू शकता सिंगल मिळेल. 36 धावा धावफलकावर आहे. षटक क्रमांक 5. 22 चेंडू 39 धाव्यांची गरज. 22 चेंडू 39 धावा.
रिबाजचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. कर्णधाराची अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 21 चेंडू 39 धावांची गरज. हो 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 हो, बघा यावेळेस रिंकू कांबळे यांचा झोपलेला षटकार, झोपून मारलेला षटकार. हे पहा, मैदानाच्या आतमध्ये फक्त संघाचाच खेळाडू पाणी घेऊन जाऊ शकतो. लक्षात घ्या, मैदानाच्या आतमध्ये फक्त संघाचाच खेळाडू पाणी घेऊन जाऊ शकतो. दुसरा कोणताही खेळाडू जर गेला तर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. बेचाळीस धावा. रिवर्स, चेंडू बाहेर. शेहेचाळीस धावा आहेत बघा धावफलकावर. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. 29 चेंडू 29 धावा, म्हणजे सामना अजून संपलेला नाहीये बघा. बघूया. हो 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 हो, हा सामना फिरवणारा षटकार आहे. रिंकू कांबळे. चला, 5 षटकानंतर एक बाद 52 धावा धावफलकावर. 18 चेंडू 23 धाव्यांची गरज. 18 चेंडू 23 धावा. अठरा चेंडू 23 धावा. चला चला, 12th मॅन या बाहेर. चला चला चला, धन्यवाद. बघूया. नाही नाही, खूप मोठी चूक झाली, खूप मोठी चूक झाली. पंचांची आता समांतर झाली. अवांतरची घोषणा आणि वाईडच्या माध्यमामध्ये चौकार. पंचम मिळाला, 5 धावा. 57 धावा झाल्यात. 18 चेंडू 18 धाव्यांची गरज. याही वेळेस ते चित्र आहे. परंतु यावेळेस गवळी साहेबांनी चांगलं इष्टरक्षण केलंय. 18 चेंडू 17 धाव्यांची गरज. 30 दिशा ट्रेन बोर्ड मधली एसटी उद्ध्वस्त. फलंदाज बाद. आशिष पाटील. चला चला, आशिष पाटील पळत चला. सतरा चेंडू 17 धाव्यांची गरज. बघूया. 17 चेंडू 17 धाव्यांची गरज आहे. चला चला चला, लवकर चला. शॉट आहे, निर्धाव आहे.
मोकळा चेंडू गेलेला आहे. 16 चेंडू 17 धाव्यांची गरज. 16 चेंडू 17 धावा. चेंडूला उंची आहे, तेवढं अंतर मिळणार नाही. सोनू चेंडू खाली पकडला गेला. जेल विकेटचा पतन. फलंदाज बाद. विजयाचं समीकरण 15 चेंडू 17 धाव्यांची गरज. 15 चेंडू 17 धावा. बघूया. चेंडू खराब आहे, चेंडू खराब आहे. राम साठे थोडीशी खराब गोलंदाजी करतायत बघा. सिंगल आहे. चेंडू चांगला आहे. संतोष साखरे मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. चेंडू डॉट आलेला आहे. 14 चेंडू 16 धाव्यांची गरज. 14 चेंडू 16 धाव्यांची गरज. काय पुन्हा एकदा सामना टाय होणार? बॅक टू द बॉलर. धाव मिळणार नाही. डॉट चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. 13 चेंडू 16 धाव्यांची गरज. तर 12 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. सामना जिवंत ठेवलाय बघा. 12 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. चला चला बॅटर चला. गोलंदाज सज्ज आहे. बघूया. क्लीन बोर्ड. क्लीन बोर्ड. साप त्रिपाळा चित. संतोष साखरे बाद. समीर डोंगरे नवीन बॅटर. 11 चेंडू 15 धाव्यांची गरज. 11 चेंडू 15 धावा. लियो जिम. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. जबरदस्त खेळी. चला चला आवरा आवरा. ओ गोलंदाज आवा आवरा. 11 चेंडू 15 धाव्यांची गरज. अकरा चेंडू 15 धावा. चेंडू निर्धाव आलेला आहे. महत्वाचा चेंडू आहे. महत्वाच्या क्षणी डॉट चेंडू आलेला आहे. हो 10 चेंडू 15 धाव्यांची गरज आहे. आवरा 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 आवरा. लॉंगॉनकडे फटका खेळलाय राम साठेत. फॅन्स सिंगल आलेल्या. गेअर बदलावा लागेल बघा आता. 9 चेंडू 14 धाव्यांची गरज आहे.
एक मोठा फटका सामन्याचं चित्र या ठिकाणी बदलू शकतो. आज संध्याकाळी 2 गुण कोणता संघ घेऊन जाणार? 2 गुणाची कमाई कोणता संघ करणार आहे? एकीकडे एल्गार, दुसरीकडे लिओ जिम. चेंडू खराब. यष्टी रक्षकानं नक्की चांगलं काम केलंय. गवळी साहेबांनी नक्कीच 4 धावा वाचवल्यात त्या ठिकाणी. 9 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. या चेंडूसाठी पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागणार आहे. बघूया. उडवलाय, चेंडूला उडवलाय, पाठवलाय मैदानाच्या बाहेर. येतोय दमदार षटकार आणि या षटकारानंतर चित्र बदललंय. 8 चेंडू 7 धावांची गरज. आठ चेंडू 7 धावा. चला मॅच बॉल आलाय का? चला क्षेत्ररक्षक मध्ये या तुम्ही. क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये या. आठ चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा गेला चेंडू बाहेर. येतोय चौकार. 7 चेंडू 3 धावा. उद्याचं सत्र ठीक 9 वाजता चालू होईल याची नोंद घ्यायची आहे. उद्याचं सत्र ठीक 9 वाजता चालू होईल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. उशिरा येणाऱ्या संघांवर कारवाई केली जाईल. तीन धाव्यांची गरज. 3 धाव्यांची गरज. यावेळेस उडवलाय. सामना संपवणारा षटकार. चला लवकर. चला 50 धावा देखील या ठिकाणी रिंकू यांनी पूर्ण केला. टाळ्या याच्यासाठी सुद्धा झाला पाहिजे. विजयी अर्धशतक आणि मॅन ऑफ द मॅच कॅप्टन रिंकू सिंग, रिंकू कांबळे. बरं ठीक आहे. सामनावीरचा किताब उद्या सकाळी दिला जाईल. रिंकू सर धन्यवाद. बरं ठीक आहे. विजय संघाचं अभिनंदन. आजचं सत्र या ठिकाणी संपलेलं आहे. उद्या सकाळी ठीक 9 वाजता पुन्हा एकदा या मैदानाला आपण जिवंत करू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. सही झाला का अभ्यास? त्याचा अभ्यास भाऊ खूप काम असतात. पप्पाला मदत करावी लागते आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट नाही राहत त्याच्यामुळे अभ्यास होत नाही, काय नाही. आणि दिवसभर काम राहतं तर दिवसभर अभ्यास करतात नाही. खरं आहे बरं का ते पण. मग काकाने इन्व्हर्टर घ्यायला लाव ना. अरे इन्व्हर्टर घ्यायचं आहे पण कुठं घ्यावं हेच समजत नाही. असे टेन्शन घेतो. मी सांगतो बॅटरी कुठे घ्यायची ती. थांब मला काय ना चारा टाकू दे मग सांग मला कोणचं दुकान आहे. चल. कोणचं दुकान आहे रे ते? अरे ते न्यू श्री गुरुदत्त